हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो, सध्या मार्गशीर्ष मास सुरू आहे. एक प्रकारची पुण्य कमावण्याची ही पर्वणी आहे माझ्या माता भगिनींना. मार्गशीर्ष गुरुवारच्या रूपामध्ये या वर्षी मार्गशीर्ष गुरुवार एकूण 5 आलेले आहेत. यातील 3 संपलेले आहेत मित्रांनो. आता येणारा गुरुवार हा 4था असणार आहे, 4 तारखेचा, आणि 11 तारखेचा हा शेवटचा 5वा गुरुवार असणार आहे. 5व्या गुरुवारी काळजी फक्त एवढीच घ्यायची आपल्याला की लक्ष्मी मातेची पूजा आपल्याला 5:30 वाजण्याच्या आत करायची आहे. कारण त्यानंतर तिथी बदलते. तिथी बदलली की मास बदलतो, हे लक्षात घ्या. 5:30च्या आत कुठल्याही परिस्थितीत आपली पूजा व्हायला पाहिजे, सूर्योदयापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. या 5 गुरुवारची कमाई आपल्या पदरात पडेल माझ्या माता भगिनींनो. पुण्य आपल्या नावे जमा होईल, आपल्या पाठीशी पुण्य राहील मित्रांनो. या पुण्याच्या कमाईच्या जोरावर आपण संसारातील सुख समृद्धी, धन वृद्धी, सर्व काही ऐश्वर आपण मिळवू शकता मित्रांनो, ज्याप्रमाणे श्यामबालाने मिळवले आहे. मित्रांनो, श्यामबाला ही या मार्गशीर्ष गुरुवारच्या कथेतील नायिका आहे. मार्गशीर्ष गुरुवार उपवास करताना, लक्ष्मी मातेची पूजा अर्चा करताना आपल्याला कथेचे देखील श्रवण करायचे असते, पठन करायचे असते. पठन आणि श्रवण या दोन्हीला फार महत्त्व आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो, मी या कथेविषयी आपल्याशी चर्चा करणार आहे. आपल्या लक्षात आलं असेल मित्रांनो की ही कथा जी आहे ही मानवाच्या अहंकाराभोवती फिरते आहे. कारण अहंकारच एक असा धातू आहे जो अन्नापासून तयार होतो. अन्नापासून सप्तधातू तयार होतात आणि 8वा जो आहे तो अंतःकरण तयार होते. या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 विषय यामध्ये आहेत. तर अहंकार हा मानवाचा किंवा कितीही तो देवभक्त, भक्ती मार्गावर चालणारा असू द्या, त्याचा सहसा जात नाही. याचे अनेक उदाहरण आपल्यासमोर आहेत मित्रांनो. दक्ष प्रजापती अहंकारापोटी आणि चांगदेव पासष्टी ते देखील अहंकार. 1400 वर्ष जगले, त्याचा त्यांना अहंकार होता. पण ज्यावेळेला मुक्ताबाईंना त्यांनी गुरु करून घेतले,
त्यावेळी त्यांचा तो अहंकार गळून पडला, पण दक्ष प्रजापतीचा नाही पडला. त्याला आपला जीव गमवावा लागला. तर हा अहंकार मित्रांनो, या कथेमध्ये, मार्गशीर्ष गुरुवारच्या कथेमध्ये, जो सौराष्ट्राचा राजा होता भद्रश्रवा, या भद्रश्रवा राजाची राणी सुरतचंद्रिका, हिचा हा अहंकार होता. या अहंकारापोटी तिने भक्ती मार्गापासून निवृत्ती घेतली होती. ती कशी? तर मागील जन्मी ज्या वेळेला तिने गरज होती म्हणून माता लक्ष्मीची पूजा अर्चा केली, मार्गशीर्ष गुरुवार केले, झाले काय की हे एक वैश्य जोडपे होते मागील जन्मी. हे वैश्य जोडपे तसे गरीब होते. तर ह्या दोघांमध्ये काही वाद भांडणे व्हायचे. त्याचे परिवर्तन दोघांच्या वियोगामध्ये झाले. तर राग करून ही वैश्यपत्नी निघून गेली घर सोडून बाहेर. आणि मग रस्त्यात जाता जाता तिला कुठेतरी एका घरी म्हणा किंवा एखाद्या वाड्यामध्ये म्हणा, तिला काही स्त्रिया सौभाग्यवती ही माता लक्ष्मीची पूजा करताना दिसली. तर तिने सहज डोकावून पाहिले की काय चालले आहे. तिला याविषयी काही कल्पना नव्हती. तर ओळखले काही स्त्रियांनी, तिला बोलावले. तिचे हळद कुंकू तिला लावले, तिची ओटी भरली आणि कथा ऐकण्यासाठी तिला बसवले. तिने कथा ऐकली आणि ती खरोखरच भारावून गेली की आपला जो पैशाचा जो प्रश्न आहे, धनाचा जो कमतरता आहे आपल्याकडे, ती धनाची कमतरता माता लक्ष्मीची सेवा करून, माता लक्ष्मीचे पूजन करून, गुरुवार करून मार्गशीर्षातले आपण हे हा प्रश्न सोडवू शकतो, ही तिला खात्री वाटली. आणि सगळं काही विसरून, भांडण वगैरे विसरून ती परत घरी आली आणि तिने गुरुवार करायला सुरुवात केली. कारण तो मार्गशीर्षाचा पहिलाच गुरुवार होता. मग दुसऱ्या गुरुवारपासून तिने सुरुवात केली. जवळजवळ 4-5 गुरुवार तिने, म्हणजे पहिला गेला, नंतरचे 4 गुरुवार तिने केले. आणि मित्रांनो बघा देवीची कमाल. देवीने तिच्यावर वरदहस्त ठेवला, धनवर्षा तिला केली तिच्यावर, दोन्हीवर, जोडप्यांवर. आणि हे वैश्य पती पत्नी बघता बघता धनसमृद्धीमध्ये रममान झाले. आणि असेच ऐश्वर्यात दिवस काढता 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 एक दिवस मृत्यूने त्यांना गाठले. पण तिने गुरुवार करायचे सोडले नाही. आता आपल्या धर्माचा असा नियम आहे की जी बुद्धी आहे आपली, ही बुद्धी फक्त त्या जन्मापुरतीच असते, नंतर ती विस्मृतीमध्ये जाते. म्हणजे आपण सर्व काही विसरून जातो. एकदा हा देह सोडला की आत्म्यावर ते त्याचं चित्रीकरण होतं आणि मग आत्मा देह सोडून निघून जातो. कारण देहानंतर पार्थिव असतो, त्याची वाट लावली जाते, विल्हेवाट. तर ही बुद्धी त्या जन्मापुरतीच असते. तर ज्यावेळेला या पुण्याच्या जोरावर वैश्यपत्नी ही दुसऱ्या जन्मामध्ये राजा भद्रश्रवाची, सौराष्ट्राचा जो राजा होता त्याची पत्नी झाली, अर्थात महाराणी झाली. तिला महाराणीचं आयुष्य जगायला मिळालं. आता साहजिक आहे मित्रांनो, जर आपण सुरुवातीपासूनच ऐश्वर्यात लोळत असो
की माणूस आपण म्हणतो ना की सुखामध्ये आपल्याला ईश्वर नाही आठवत, ज्यावेळेला दुःख आपल्यावर कोसळतं त्यावेळी आपण ईश्वराकडे धाव घेतो. त्यातलाच हा प्रकार आहे. तर राणी मागच्या जन्माचं सगळं विसरून गेली आणि ऐश्वर्या आरामात तिने जीवन जगत होती. त्यात नवऱ्याने केलेले तिचे कौतुक, कारण ती लाडकी होती. त्यामुळे तिचा अहंकार अजूनही भडकला गेला किंवा वाढला, दुगुणित झाला. मग माता लक्ष्मींनी ठरवलं की नाही, हे काही योग्य नाही, हिला हिची जागा दाखवली पाहिजे किंवा हिला आठवण करून दिली पाहिजे. असं नाही की हे माता लक्ष्मी तिच्या म्हणजे मुद्दामून तिला हे करायला गेले, आठवण करून द्यायला गेले की तू मागच्या जन्मी जो वसा घेतला होता तो या जन्मी तू विसरलीस, तर या जन्मी तू का नाही करत आहेस. पण ज्या वेळेला माता लक्ष्मी रूप बदलून म्हातारीचे रूप घेऊन ज्या वेळेला राणीच्या महालासमोर जाऊन उभी राहिली, तर दासीने तिला अडवले की कोण तुम्ही, काय हवे आपल्याला. तिने सांगितलं तुझ्या राणीला जाऊन सांग की मी माता लक्ष्मी आलेली आहे, तुला आठवण करून द्यायला आली आहे की मागील जन्मी तू जे काही वसा घेतला होतास तो या जन्मी तू विसरली आहे, ती आठवण करून देण्यासाठी मी आलेली आहे. दासी तो निरोप घेऊन आतमध्ये गेल्या, राणीला सांगितलं. तर राणीने याचा जास्त खोलवर विचार काहीच केला नाही, तिने उलट धुडकावून लावले. आता माता लक्ष्मी तिला कळालं काय आतमध्ये काय झालं काय नाही. तर दासीने येऊन सांगितले की कोण कुठली आणि काय, मला काही माहित नाही मागच्या जन्माचं काय आहे ते, मी माझ्या ऐशारामात आनंदी आहे, तू जा इथून चालते हो. माता लक्ष्मी म्हणाल ठीक आहे. जसे ते जायला निघाल्या तोच आतून या महाराणीची पुत्री शांबाला, या महाराणीला 7 पुत्र आणि शेवटची 8वी कन्या होती, ती ही कन्या शांबाला. ती आली आणि तिने ओळखले थोडक्यात की ही साधारण म्हातारी नाही, ही कोणीतरी विशेष अशी आहे. तर तिने विचारलं काय आजीबाई आपण का आलात का नाही. तर तिने सर्व काही सांगितले की तुझ्या आईने जे काही सेवा केली होती लक्ष्मीची ती या जन्मी तिने सोडून दिली, ती विसरली, तिला आता सुखाचे दिवस आले आहेत म्हणून. तर म्हणे जर माझ्या आईला जर मागच्या जन्मी लक्ष्मीची सेवा करून जर चांगले दिवस आले असतील तर मी देखील हे व्रत करायला तयार आहे. मला तुम्ही समजावून सांगा की हे व्रत कसे करायचे, काय करायचे. तर लक्ष्मी भक्तांचीच भुकेली असते देवी, कुठलीही देवी देवता. मग देवीने तिला सर्व काही समजावून सांगितले, व्रत कसे करायचे, कशी पूजा करायची, कसा उपवास करायचा, कसा मंत्र जप करायचा, कशी कथा पठन करायची, श्रवण करायची, ते सर्व काही समजावून सांगितले. आणि शांबालेने ठरवलं की नाही, आपण आजपासून माता लक्ष्मीची जे भगवान विष्णूची पत्नी आहे त्यांची सेवा करायची. हा मार्गशीर्षातले गुरुवार ज्यावेळी येतील त्यावेळेला आपण हे पूर्णपणे करणार आहोत. आणि तिने त्याप्रमाणे केले. पहिला गुरुवार आला, पहिला गुरुवारपासून तिने सुरुवात केली. पहिला गुरुवार आल्यानंतर यथासंपन्न यथाशक्ती तिने ते सर्व गुरुवार जो आहे तो पूर्णत्वास नेला मित्र. आणि या 4 ते 5 गुरुवारमध्ये
तिने जी काही माता लक्ष्मीची सेवा केली, तर मातेने तिच्या पदरामध्ये तिला आशीर्वाद दिला, तिला वरदहस्त तिच्या डोक्यावर ठेवला आणि परिणामी तिचा विवाह एका चांगल्या राजपुत्राशी, मालाधर नावाचा जो राजपुत्र होता त्याच्याशी त्याचा विवाह झाला. आणि इकडे दुसरीकडे सुरत चंद्रिका जी महाराणी होती, मातेच्या कोपेने किंवा माता त्या अहंकारापोटी तिच्यावर ते नाराज झाले आणि या नाराजीने तिचे सर्व वैभव गेले. जवळजवळ ते दरिद्री झाले, भिकेला लागले असं थोडक्यात म्हटलं तरी चालेल. मग आता कसे तरी दिवस काढायचे. मग तिला आठवलं की आपली मुलगी जी आहे ही एका राजपुत्राशी राणी आहे. मग तिने राजाला सांगितले की तुम्ही काही करा आणि आपल्या मुलीकडे जा आणि तिच्याकडून काही धन दौलत असेल ती घेऊन या, त्या जोरावर आपण पुढचे दिवस काढूया. मग तिच्या राणीच्या सांगण्यानुसार महाराणीच्या राजा भद्राश्व निघाले, मुलीच्या सासरी आले. मुलीने चांगले स्वागत आवभगत केले आणि तिला कळले की परिस्थिती आपल्या आईवडिलांची चांगली नाही. मग तिने एक हंडाभर सोने, मानके, रत्न, जवाहिर जे आहे ते सगळं तिला हंडाभर भरून दिले आणि राजा तो हंडा घेऊन आपल्या राज्यामध्ये परतला. पण जसं तो राज्यामध्ये परतला, जसा तो घरी आला, तर हंडा उघडून तो राणीला दाखवतो तर आतमध्ये काय, सगळे हिरे मानके गायब आणि त्या ठिकाणी त्याच्या रूपामध्ये, त्यांच्या रूपात कोळसा निघाला. आता ही मातेचीच कृपा म्हणा, कारण भक्ताचा अहंकार तसा जाणार नाही लवकर. त्याला म्हणतो ना, मोडेन पण वाकणार नाही, अशा प्रकारचं. तर शेवटचा गुरुवार आला. दिवस कसे तरी त्यांनी काढले आणि शेवटच्या गुरुवारी स्वतः राणी मुलीकडे रवाना झाली. आणि ज्या गुरुवारी, शेवटच्या गुरुवारी ती मुलीकडे आली, तर मुलगी ही माता लक्ष्मीचे पूजन करत होती. मग तिने पाहिले महाराणीने की ही आपली मुलगी पूजा अर्चा करते आहे माता लक्ष्मीची. मग तिला ते चक्कन लक्षात आलं, अरे ही सेवा आपण कुठेतरी केलेली आहे, मागे जन्मी ही आपण सेवा केलेली हे तिच्या लक्षात आलं आणि तिला पटले की आपण काहीतरी कुठेतरी चुकत आहोत. आणि त्याच ठिकाणी तिने निर्णय घेतला की नाही, आपण परत ही व्रत पूजा आपण करायची आहे. मग ती घरी आली. घरी आल्यानंतर तिने परत दुसऱ्या वर्षी जे मार्गशीर्ष गुरुवार येतात त्या मार्गशीर्ष गुरुवार करण्याचे ठरवले आणि तिने ते केले. समृद्धी तिचे परत लक्ष्मी तिच्याकडे आली, समृद्धी वाढली, धन धान्य वाढले, पण गर्वहरण नाही. गर्व थोडासा तिच्यामध्ये बाकी होताच, अहंकार होताच. ते कसे सिद्ध झाले की ज्या वेळेला शांबाला आईकडे आली परत, तर आई
ने आई विसरली नाही की आपल्या मुलीने आपल्याला कोळसे अंडा भरून दिले होते. आता चमत्कार वगैरे तिला ते मातेचं हे तिला काही माहीत नाही, पण तिला ते ठळक गोष्टी तिच्या लक्षात की या मुलीने आपला अपमान केला. वडिलांच्या हाती कोळसे भरलेला हंडा पाठवला, म्हणून तिने तिला श्यामबालेला तिचं काहीही स्वागत वगैरे न करता, तिचा यथाशक्ती काही मान सन्मान न करता तिला तसेच पाठवून दिले. श्यामबालाने ओळखले की आपली आई नाराज झालेली आहे, पण तिने दाखवले नाही तसे काही. आणि मग तिने मुठभर त्या ठिकाणचे मीठ घेतले आणि ती आपल्या सासरी निघून आली. आल्यानंतर मालाधराने विचारले की तू माहेरी गेली होतीस, आईकडे गेली होती, आई वडिलांकडे गेली होती, तर तिथून तू काय आणले? तर श्यामबाला म्हणे मी सांगते, घाई करू नका. मग तिने स्वयंपाक वगैरे बनवला, जेवायला वाढले. स्वयंपाक अर्थात तिने अळणी केला आणि मालाधरला वाढले. आपणही बसले आणि ज्या वेळेला जेवण घ्यायला सुरुवात केली राजपुत्राने, मालाधराने, तर तो अळणी घास त्यांच्या लक्षात आले, हे काय? तर श्यामबाला म्हणाली की तुम्ही मला विचारत होतात की माहेरान तू काय आणले, काय आणले? तर मी जे हे आणले आहे ते जर मी या अन्नामध्ये टाकले तर आपल्याला अन्न हे गोड लागेल, चांगलं लागेल, त्याला चव येईल. तर हे चव जे आहे हे मी माहेराहून घेऊन आलेली आहे. हे अन्न याचा अन्नाची पूर्णता करण्यासाठी जे वस्तू आहे मीठ, ते मी या ठिकाणून आणलेले आहे. ते आता मी या अन्नामध्ये टाकते आणि मग आपण जेवण घ्या. तर राजा मालाधरच्या लक्षात येईना की हे तर साधारण आहे, म्हणजे गोष्ट अशी काही विशेष नाही आहे. पण श्यामबालेला आपल्या पतीकडून काही पुढचं नियोजन करायचं होतं. तर तिने मागणी घातली, तिने सांगितले की आपण माझ्या माहेरचं मीठ खाल्लं आहे आणि आपल्या मानव जातीचा असा धर्म आहे की ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट. तर आपण माझ्या माहेरचं मीठ खाल्लं आहे, तर आपण माझ्या आई वडिलांना आज जे काही दिवस आले आहेत ते शत्रूच्या कैद्यामध्ये आहेत, कैदेत आहेत. शत्रूंचं राज्यभर पसरलेलं आहे. त्या शत्रूंचा पराजय करून आपण ते राज्य त्यांना परत मिळवून द्यावं अशी विनंती केली. मग मात्र मालाधरच्या लक्षात आलं की खरोखरच आपण याचे उपकार फेडले पाहिजेत. मग त्याने हवे तेवढे सैन्य घेतले आणि तो निघाला सौराष्ट्राकडे आणि सौराष्ट्रावर चालून गेला. शत्रूला सळो की पळो करून सोडले आणि राजा राणीला सोडून घेतले. त्यांचे राज्य त्यांना परत दिले. आणि त्यावेळेला मात्र मालाधरचे हा पराक्रम पाहून भद्रशवापेक्षा सुरतचंद्रिका महाराणीला आश्चर्य वाटले. तिच्या हृदयामध्ये कालवाकालव झाली की खरोखरच जावई असा होता असा, आणि त्यांनी आपल्याला हे वैभव परत मिळवून दिले आहे. पण मालाधरने सांगितले की हे वैभव मी नाही मिळवलं, मी पराक्रम केला फक्त, पण याचं नियोजन पूर्ण तुमच्या मुलीने केलं आहे, श्यामबालेने. आणि श्यामबालेने नंतर सांगितलं की मी काही केले नाही आई बाबा, मी जे काही केले आहे ते मातेची कृपा आहे, मातेची, लक्ष्मी मातेची मी काही मार्गशीर्ष गुरुवार केले, त्या सेवेचे हे फळ आहे.
त्याची ही कमाल आहे, शक्ती आहे, दैवी शक्ती आहे की आज तुम्हाला तुमचं वैभव परत मिळवून दिलं. तेव्हा सूरजचंद्रिका राण्याला अश्रू आवरेना. मग त्यांनी निश्चय केला की नाही, माता महालक्ष्मी माता माझी चुकली आहे, मी आपला अपमान केला आहे. मागील जन्मी जरी माझी सेवा झाली असेल त्याचे फळ मला मिळाले, पण या जन्मी मी पूर्णपणे विसरले, तर मला क्षमा करा. मी परत माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत परत करेन, मरेपर्यंत मी ते विसरणार नाही. घेतला वसा मी टाकणार नाही, सोडणार नाही. श्रीमंती आली म्हणून माजणार नाही यापुढे, आणि गरिबी आली तेव्हा मी लाजले, पण आता श्रीमंती आली तर मी माजणार नाही. आणि परत जरी गरिबी आली तरी मी लाजणार नाही, कारण याचे मुख्य स्तोत्र जे आहे ते माता आपणच आहात. लक्ष्मी नारायणाची कृपा असल्याशिवाय आपल्या जीवनाला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून मी वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपल्या जीवनामध्ये ईश्वराचे अनुष्ठान असेल तर आपण मोठमोठ्या कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. भले आपल्याला त्यात थोडीशी हार वाटली, अपयश आले, तर ते अपयश हे यशाची सुरुवात असते. फक्त आपण खचून जायचं नाही, विश्वास नाही सोडायचा. नाहीतर मग थोडं जरी दुःख आलं तरी लगेच आपण ईश्वराप्रती जे काही आपल्या मनामध्ये दडलेलं असतं ते आपण बाहेर टाकतो, सोडतो, बोलतो. ते योग्य नाही, याला विश्वास म्हणत नाही. म्हणून आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझ्या मित्रांनो, माता बंधूंनो, माता भगिनींनो, माता लक्ष्मीच काय, कोणत्याही देवतेची सेवा ही आपल्याला कधीही निष्फळ ठरू देणार नाही. फक्त एक आहे यामध्ये की ज्या मार्गाने आपल्याला जायला हवं, स्वधर्माच्या, देहधारी गुरुच्या, हे जे काही ठोकताळे सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये, त्या नियमांचं फक्त आपण पालन करा. आणि अनेक देवी देवतांची सेवा करण्यापेक्षा एकाच देवतेची सेवा करा. नक्कीच आपल्याला त्यात यश प्राप्त होईल. आपले जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाईल मित्रांनो. तेव्हा मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो, मार्गशीर्ष गुरुवार 4 तारीख 4 जानेवारी आणि 11 जानेवारी आणखी असे 2 आहेत मार्गशीर्ष गुरुवार. पूजा अर्चा करा, विधिवत करा, मंत्रजप करा. मंत्रजप असा करा की नुसता लक्ष्मीचा मंत्र घेऊ नका, जो पोथीवर दिलेला आहे. लक्ष्मी आणि नारायण या दोन्हीचा मंत्र त्यात असावा. कारण जेथे विष्णू तिथे लक्ष्मी, जिथे लक्ष्मी तिथे विष्णू. आपल्याला या दोघांमध्ये फाटाफूट करता येणार नाही. भले आपण ते माना ना माना, पण हे जोडी आपल्याला तोडता येणार नाही. ना कुठल्या युगात ती तुटली आहे, ना तुटू शकणार आहे. तसेच आपले जीवन देखील पती पत्नीचे, सवाष्ण सौभाग्यवतीचे हे अखंड राहो, हीच शिवचरणी प्रार्थना. तेव्हा याच ठिकाणी मी हे व्हिडिओ संपवण्याचं कर्म करत आहे. तर मार्गशीर्ष गुरुवारी उरलेल्या 2 आपण नक्कीच हा व्हिडिओ ऐकावा असं मला वाटतं. पोथी वाचा किंवा न वाचा, पण हा व्हिडिओ आपण नक्की पहा. त्या जोडीला पोथीपेक्षा या व्हिडिओमध्ये आपल्याला बरंच काही कळेल, समजेल. या भाषेमध्ये मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद मित्रांनो.
आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. हरि ओम शिवशंभो महादेव.